राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ॲडव्होकेट माजिद मेमन यांनी आज अर्ज भरला। यापूर्वी लोकनियुक्त सभागृहाचे सदस्य असलेले शरद पवार यांनी पहिल्यांदाच राज्यसभेसाठी अर्ज भरलाय। राष्ट्रवादीच्या दुसऱ्या जागेसाठी अनेक दिग्गज नेत्यांमध्ये चुरस होती, मात्र सगळ्यांना बाजूला सारत राष्ट्रवादीने मेमन यांना उमेदवारी दिली। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे राजकुमार धूत यांनी शिवसेनेकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरलाय। धूत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत। आमचे दोन्ही उमेदवार व्यवस्थित आहेत, कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आहेत आणि 7व्या जागेच्यासाठी आम्हाला काही इंटरेस्ट नाही। त्यामुळं तिथं कोण उभं राहतात म्हणजे 7मध्ये एकच उभं राहिलं तर अधिक चांगलं होईल, म्हणजे बिनविरोध निवडणूक होईल। पण मला माहिती आहे की बरेच घटक हे अस्वस्थ आहेत, ते आणखीन एखादा उमेदवार शोधतात। निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्यामुळे अनेक गोष्टींची आवश्यकता असते, त्याची पूर्तता करायला त्यांना अनेक अन्य उमेदवारांच्या संबंधीची आवश्यकता असं जाणवलं जातं। पण मला असं वाटतं की बहुतेक तसं काय होणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।